बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील पाषाण भागात धक्कादायक प्रकार घडलाय। दारूच्या नशेत 5 जणांच्या टोळक्याकडून पती पत्नीला मारहाण करण्यात आली आहे। हॉर्न का वाजवला म्हणून पाषाण सर्कल इथे या दाम्पत्याला 5 जणांकडून मारहाण करण्यात आली आहे। आरोपींकडून पती पत्नीला धमकवल्याचा देखील प्रकार आहे। पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। हा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय। हॉर्न का वाजवला म्हणून पुण्यात पाषाण सर्कल इथे या दाम्पत्याला 5 जणांकडून मारहाण करण्यात आली आहे। दारूच्या नशेत या 5 जणांच्या टोळक्यांकडून पती पत्नीला मारहाण करण्यात आली आहे। अतिशय धक्कादायक असा प्रकार पुण्यातल्या पाषाण भागात घडलाय। आरोपींकडून पती पत्नीला धमकवल्याचा देखील प्रकार आहे आणि पुण्यातल्या चतुश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या प्रकरणी 3 आरोपींना अटक केल्याची देखील माहिती समोर येते आहे। अतिशय क्षुल्लक कारणावरून ही घटना घडली। हॉर्न का वाजवला असं विचारत या टोळक्यानं या दाम्पत्याला मारहाण केली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती आहेत। रेवती, पाषाण भागात हा अतिशय धक्कादायक असा प्रकार घडलाय, नेमकं काय घडलंय, काय कारण होतं? नक्कीच दीपाली, आपण बघतोय की पुणे शहरातील विकृती ही वाढतच चालली आहे। खरं तर एका दाम्पत्याला एका टोळक्याकडून जबरदस्त मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे हॉर्न का वाजवला म्हणून पाषाण सर्कल, पुण्यातील जे पाषाण सर्कल परिसर आहे तिकडे जेव्हा हे दाम्पत्य जात होतं तेव्हा त्यांना जबरी मारहाण करण्यात आलेली आहे। खरं तर दारूच्या नशेत हे 5 जणांची एक टोळी होती, त्यांच्याकडनं ही मारहाण करण्यात आलेली आहे। खरं तर आता आरोपींकडून पती पत्नीला धमकवल्याचा देखील प्रकार समोर आलेला आहे। पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा देखील नोंदवला आहे। आता थोड्याच वेळात यातील जे दाम्पत्यामधली जी पत्नी आहे ती समोर येऊन याबद्दलची सविस्तर माहिती देखील देणार आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे दीपाली। निश्चितच रेवती, पण 3 आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली, कारण याच्यात 5 जणांचा सहभाग असल्याचं कळत आहे। नक्कीच दीपाली, आपण बघतोय की 5 जणांपैकी 3 जणांना अटक केलेली आहे। याबद्दलची अजून माहिती की ते सराईत गुन्हेगार आहेत किंवा त्यांच्यावरती अजून कुठला काही गुन्हा नोंद झाला की नाही त्याची माहिती अजून समोर आलेली नाही, परंतु अजूनही 2 आरोपींचा शोध हा पुणे पोलिसांकडनं सुरू आहे। निश्चितच धन्यवाद रेवती, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।